नाशिकमधून अत्यंत महत्त्वाची अपडेट। नाशिकमधून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर असल्याचं कळतंय। अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण की नाशिकमधून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर आहेत। सध्या त्यांना 100 मतं मिळाल्याचं कळतंय। विधान परिषद निवडणुकांच्या 11 जागांचा निकाल लागतोय आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय मतांचं गणित आहे? अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आघाडीवर आहेत। सध्या आपण जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यामध्ये चुरस बघायला मिळते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी दराडे आणि गीते या दोघेही समर्थकांकडे या ठिकाणी जल्लोष केला जातोय। काय नेमकी तुमच्यापर्यंत माहिती आली? कुणाचे समर्थक आहात? मी गोकुळ गीते यांचा समर्थक असून गोकुळ गीते हे 360 मतांनी पुढे आहे अशी माहिती आम्हाला भेटली आहे आणि हा सत्तेच्या विरुद्ध जनतेने दिलेला कौल आहे। काय कुणाचे समर्थक आहात? काय नेमका विजय झालाय? काय नेमका माहिती मिळाली आपल्याला? जल्लोष तुम्ही 389 मतांनी आघाडीवर आहे असं आम्हाला मधून मेसेज आलाय। असं काय वाटतं, ही जी निवडणूक होती चुरशीची होती, प्रचार थांबवलेला होता, काय नेमकं म्हणणं आहे? मधून जाऊन आलेला आहात काय? गोकुळ गीते हे 389 मतांनी विजयी झालेले। गोकुळ भाऊंच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर जनतेने कौल, मतदारांनी गोकुळ गीते यांच्या पारड्यामध्ये कौल दिलेला आहे आणि हे पहिल्यापासून माहित होतं की गोकुळ गीते हे विजय होणार आहे या ठिकाणी। काय नेमकी तुमच्याकडे माहिती आली आणि जल्लोष तुम्ही करताय? कार्यकर्त्यांचा उत्साह होता, कार्यकर्त्यांची खूप इच्छा होती गोकुळ दादाने उभं राहावं, काही कालणार गोकुळ दादांना घरी बसावं लागलं, पण कार्यकर्त्यांनी लढून आज गोकुळ दादा विन झालेले 389 मतांनी पुढे। काय माहिती मिळाली आणि काय तुमची भावना आहे? भाऊंनी प्रचार थांबवलं असतं, त्याच्यापेक्षा अजून मतदान घेऊन भाऊ निवडून आले असते। 100 मतदान झालं असतं, 389 वर भाऊंचा विजय झालेला आहे। आघाडीचा दावा केला जातोय, कुणी तुम्हाला माहिती दिली ही? आमच्या सोर्सनुसार आम्हाला कळलेलं आहे आणि ज्यावरती या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतोय तो आनंद तुम्हाला सुद्धा सांगतो आणि ही निवडणूक तुम्ही सुद्धा तेवढीच महत्वाची ठेवली होती। तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की गोकुळ गीते निवडून आलेले आहेत। धन्यवाद। काय या सगळ्या दरम्यान पुढे या तुम्ही, काय नेमकं तुमच्या भावना आहेत? आघाडीवर आहेत गोकुळ गीते। आम्हाला आता या वेळेस तरुण तडफदार उमेदवार आम्हाला गोकुळ भाऊ गीते म्हणून निवडून आलेले, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा। बस बघतोय की या ठिकाणी गोकुळ गीते आघाडीवर असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये मोठा उत्साह आहे। विजयी झाल्याची भावना ते व्यक्त करताय। मिळालेल्या माहितीनुसार आता सध्याच्या घडीला गोकुळ गीते हे आघाडीवर आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे पिछाडीवर असल्याची माहिती मिळते आणि त्याच सगळ्या अनुषंगानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी गीते समर्थकांकडनं जल्लोष केला जातोय। श्रद्धा, अगदी विनंती, सोबत राहा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। तर आपण बघतोय नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये खूप मोठा उलटफेर आणि महायुतीसाठी प्रचंड मोठा धक्का मानला जातोय। पराकोटीचे प्रयत्न झाले उमेदवारी मागे घेण्यासाठी, नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्यासाठी। गोकुळ गीतेंनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महाजन असतील किंवा उदय सामंत असतील नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेले होते। मात्र आता या समर्थकांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आपण उत्साह पाहतोय आणि गोकुळ गीते आघाडीवर असल्याचं कळतंय। पहिल्याच फेरीमध्ये 100हून अधिक मतांचा कोटा पूर्ण करणं ही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यासाठी अत्यंत मजबूत आणि निर्णायक आघाडी आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं, पुन्हा एकदा जाते मी किरण यांच्याकडे। किरण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराला इतक्या मोठ्या प्रमाणावर मतं मिळणं, पडद्यामागे बरीच क्रॉस वोटिंग झालेली आहे असं म्हणायचं। हे जे आपण बघतोय की या ठिकाणी दराडे बाहेर प्रतिक्रिया जाणून घेऊ। माझा विश्वासघात झाला। महायुतीचे उमेदवार 3 मंत्री देखील नाशिकमध्ये तळ ठोकून होते। नेमका आपला विश्वासघात कोणाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे? दराडे साहेब, काय नेमकं आतमध्ये घडलं? माझा विश्वासघात
आता सगळे 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 कोण कोण होतं त्याच्यामध्ये? हाल जे महायुतीचे नेते सर्व हा चला एकनाथ शिंदे साहेबांनी तर सगळ्यांना सूचना दिल्या होत्या. हा, दिलं होतं पण चला. एकनाथ शिंदे साहेबांचं पण ऐकलं नाही. साहेबांचं काही नाही साहेबांचं काही साहेबांनी काय सपोर्ट अरे काय करू स्थानिक कोण नेते? साहेब, 2 मिनिटं. बाईट कोणाला मिळत नाहीये. दराडे साहेब, 2 मिनिटं. स्थानिक नेते पण सहभागी होते याच्यात. हे किरण घ्या, बोममध्ये. दराडे साहेब, 2 मिनिटं. दराडेंची ही प्रतिक्रिया आहे की माझा विश्वासघात झाला असं ते म्हणतायत. विश्वासघात झाला. कोणी केला शिंदे साहेब सोडून व्यवस्थित उभे राहा तुम्ही. शिंदे साहेब सोडून सर्वांनी बरोबर आहे बोला लांबून बोला महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाचून त्यांना ताकद दिली आणि महायुती आशेवर राहिलो. परंतु मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं. सगळ्यात जास्त मतं भाजपकडे होते. सगळ्यात जास्त मतं भाजपकडे होते, महायुतीकडे होते. मग काय झालं? म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली. महायुतीतील सर्व एकनाथ शिंदे साहेब सोडून. तुमच्या विरोधात वातावरण होतं, अनेक नेते सांगत होते की 6 वर्ष तुम्ही भेटत नव्हते आणि अहो हे सर्व गोष्टी खोट्या आहे. आर्थिक बाबतीमध्ये जास्त प्रबळ असल्यामुळे मी हारलो. तीन मंत्री आपल्या एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचे मंत्री माझ्या बरोबर होते, बाकीने विश्वासघात केला माझा. हो, गिरीश महाजननी सर्व ताकद दिली त्यांना. गिरीश महाजन साहेबांनी ताकद दिली गीतेला. छगन भुजबळांवर भुजबळांवर आरोप केला होता. नरेंद्र भाऊ आपण भुजबळांवर देखील आरोप केला होता. सगळ्यांनी विश्वासघात केला. सगळ्यांनी खाली करा ताई, काच खाली करा. नाही ताई, तुमचे वडील अरे एलसीडी तोडशील ना माझा. ते तर त्यांनाही मान्य आहे ना, ते त्यांना सुद्धा मान्य आहे. हे 200 मतं जर भाजपाचे तर शीट पडायलाच नकोय ना. 200 मतं भाजपाचे, 170 मतं. कोणी विश्वासघात केला? आघाडी एक धर्म पाळला नाही, एकाने धर्म सर्वांनी गद्दारी केली. गिरीश महाजन असतील, सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला. सगळ्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन भाषणं केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्र दराडेंना मतं द्या असे सांगणारे ऑटोमॅटिक मतं पडू शकता की. किशोर भाऊंनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली आहे. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केले. बाहेर घे ना. 2 मिनिटं बाहेर या ना. भाजपवर आक्षेप आहे की तुमच्या नेत्यांवर आहे. सगळ्यांवर माझा ऍक्सेप्ट आहे, सगळ्यांवर ऍक्सेप्ट आहे ना. भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना. नाही ठीक आहे, दिसतच नाही याच्यात दिसतंय ना. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मतं आहे, शिंदे गटाचे 170 मतं आहे, राष्ट्रवादीचे 105 मतं आहे. यांची टोटल जर केली तर 475 मतं होत्या. नाही विचारा ना तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं. सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, नाव घेताय सगळ्यांनीच मदत केली ना. सगळ्यात महत्वाची 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते. मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असतात तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं. आमचा सातत्याने विश्वासघात केले, आमची समजूत काढण्यात आली. सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा, काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला
सरळ लढायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही घाबरत. एवढ्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली, एवढ्यातच काय नसतं, सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कुणावरती आपला ते तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. आता तुम्ही शिंदे तिन्ही पक्ष, नाव घ्या तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. personal नाव घेतलं. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गद्दारी केली. उमेदवारी दिली त्यांनी पण गद्दारी. जे पक्षाचे उमेदवार अरे एक मिनिट बाहेरच आहे. कुणालजी, सुरुवातीपासूनच तुम्ही सांगत होता की विजय आमचा होईल, पराभूत होत आहे, गोकुळ गीते विजय होत आहे, तुमच्या पाठीमागे महायुती होती. आता नेमकं काय बिघडलं आणि काय तुम्हाला फटका बसला? या निवडणुकीचा सारांश जर काढायचा ठरला तर घर का बेदी लंका ढाय, घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे. शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं का त्या ठिकाणी मित्र पक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे. आणि हा दराडे परिवाराचा विश्वासघात नसून हा शिवसेना पक्षाचा विश्वासघात या ठिकाणी करण्यात आलेला, मी एवढंच सांगेन. आता जे महायुती म्हणून बरोबर होते ते शेवटपर्यंत बरोबर राहिलेले नाहीये. कारण आकडे जर आपण बघितले, आज भाजपचे 200 मतं होते, शिवसेनेचे 170 मतं होते आणि उर्वरित जे काही मतं होते ते महाविकास आघाडीचे मतं त्या ठिकाणी होते. आणि समोरच्याची आपण जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडी आणि आमचे इतर मित्र पक्ष जर एकत्र गेले तर ती संख्या भरते. त्यामुळे 100% या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात झालेला आहे. पण सुरुवातीपासून यांच्यावर आरोप करण्यात आला काही वेळापूर्वी की येवल्यामध्ये त्यांनी मतदान नाही. व्यक्तीचा मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे. आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आज आम्हाला आता असं वाटायला लागलं की समोरासमोर जर निवडणूक झाली असती तर 100% त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं. मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहोत, आम्ही त्या ठिकाणी प्रचार नाही करत आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं आणि केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. पुढचं पाऊल काय आपण आता शिंदे साहेबांची भेट घेणार, सगळं कळवणार? 100% शिंदे साहेबांना त्या ठिकाणी भेटणार. नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही घडलं या निवडणुकीच्या संदर्भात त्याची इत्तमभूत माहिती शिंदे साहेबांना कळवणार आणि याचा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार. कुठे झालं, शहरात झालं, ग्रामीणला झालं, कुठे झालं? आता हा संशोधनाचा भाग आहे. आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचं अनालिसिस करू शकत नाही, परंतु अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि कारण भविष्यामध्ये पुढे अनेक निवडणुका आहे आणि असाच जर विश्वासघात सातत्याने जर होत असेल तर कदाचित हे बरोबर नाही, असं मला एवढं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. मयूर नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे. 389 मतं त्यांना पडलेली आहेत. गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचे आणि त्यांना थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले गेले, पण स्थानिक पातळीवरची पडद्यामागची गणितं अगोदरच पक्की होती आणि त्यामुळे गीतेंनी माघार शेवटपर्यंत घेतली नाही. अखेर आज जो निकाल लागलेला आहे, जो आपल्या सगळ्यांसमोर निकाल आहे, त्याचा धमाका पाहायला मिळाला. आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे होते, त्यांनी सुद्धा नुकतीच माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आमचा विश्वासघात केला असं सुद्धा ते जाहीरपणे सांगतायत. मात्र दुसरीकडे जी दृश्य आपण पाहतोय, नाशिक विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांच्या समर्थकांचा असा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अंधारामध्ये ठेवून माझा विश्वासघात केला अशी प्रतिक्रिया सुद्धा महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिलेली आहे. नरेंद्र दराडे यांचा पराभव झालेला आहे, सगळं काही अगोदरच ठरलेलं होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. गोकुळ गीते यांना महायुतीमधलेच एका मोठ्या नाराज गटाचा आणि विरोधकांचा छुपा पाठिंबा अगोदरच मिळाला होता आणि त्यामुळे
नेत्यांनी कितीही दबाव आणला तरी आपल्याकडे मतदारांचा भक्कम कोटा आहे अशी त्यांना खात्री होती. त्यांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देत असं बोलून सुद्धा दाखवलेलं होतं. दुसरीकडे महायुतीनं नाशिकमध्ये जो अधिकृत उमेदवार दिलेला होता नरेंद्र दराडे, त्या उमेदवारासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी होती आणि याच नाराजीचं रूपांतर गोकुळ गीतेंच्या मतदानामध्ये झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो, ज्यामुळे नेत्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. मात्र सगळ्या पक्षांवर नाराजी व्यक्त केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी. नाशिकमध्ये आपण पाहिलं काही दिवसांपासून जे सुरू होतं, तळ ठोकून बसले होते मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन. बरेच प्रयत्न झाले गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेण्याचे, नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याचे. त्यांनी आपण पाहिलं की कसा सभांचा धडाका लावला होता. मात्र माघार घ्या, भविष्यामध्ये तुम्हाला महामंडळ किंवा विधानसभेला उमेदवार देऊन तुमचं पुनर्वसन केलं जाईल असं सुद्धा महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलेलं होतं. मात्र तरी सुद्धा गोकुळ गीतेंनी माघार घेतली नव्हती आणि आज अखेर त्यांचा विजय झालेला आहे.